युनिटेरियन ख्रिश्चन रेवॉल्डन बोल्टन म्हणतात, मला बौद्ध धर्माच्या नैतिक मानसशास्त्रात त्यांचा असामान्य सहभाग दिसून येतो. बौद्धांच्या प्रमाणे आम्ही युनिटेरियन संप्रदायास मानणारे लोकही ग्रंथातील वा इतर बाह्य अधिकारांना प्रमाण मानित नसतो. आम्ही माणसाच्या मनातच त्याचा मार्गदर्शक प्रदीप असल्याचे समजतो. युनिटेरियन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत असे मानतात. प्राध्यापक ड्वार्ट गोडार्ट म्हणतात, जगातल्या सर्व धर्मसंस्थापकात भगवान बुद्ध यांनाच असा थोर गौरव प्राप्त होतो की ज्यांनी माणसातील मुक्ती स्वतः साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा ओळखला, जो इतर कोणावर न विसंबता स्वतःच मुक्तिपथावर अग्रेसर होऊ शकतो. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावलेले असेल तर खरा थोर असा तथागताशिवाय दुसरा कोण असू शकेल. भगवान बुद्धांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न लेखता व त्याचा दर्जा कमी न करता त्याला प्रज्ञा व मैत्रीच्या शिखरावर प्रस्थापित करून त्याला त्यांनी उच्चत्व प्राप्त करून दिले आहे. बौद्ध धर्म हा ग्रंथाचा कर्ता श्री E.J. मिल्स म्हणतो, बौद्ध धर्मा इतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर एवढा भर दिलेला नाही. आपले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात एवढा भर देण्यात आलेला नाही. दुसऱ्या कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी इतकी सखोल योजना आखलेली नाही. प्राध्यापक W.T. स्टेट्स आपल्या बौद्ध धर्मीय नीतीशास्त्र ह्या ग्रंथात म्हणतात, बौद्ध धर्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अरहंत तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टीने महान असावा लागतो. तो तत्वज्ञ तसाच सदाचारीही असावा लागतो. ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्ण सांगितले आहे. ह्या उलट ख्रिस्ती आदर्श पुरुषाच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही. संस्थापकाच्या अतात्विक स्वरूपामुळे ख्रिस्ती धर्म विचारधारेत मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूत दुरावा निर्माण झाला आहे. जगातल्या दुःखापैकी पुष्कळशी दुःखे दृष्टपणापेक्षाही अधिक मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झालेली आहेत. भगवान बुद्धांनी ह्याला स्थान दिलेले नाही. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व आहे हे स्पष्ट करण्यास एवढे पुरेसे आहे. असे हे भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बरे म्हणणार नाही.